पारस काला यांचे पोशाख मोंढा सेलू नवरदेवाची पहिली पसंत. गुणवत्तेला प्राधान्य देणारे प्रशिक्षण केंद्र अक्षय कॉम्प्युटर HDFC बँकेच्या मागे सेलू. सेलू शहरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका बिर्याणीच्या दुकानातून शुक्रवार 1 मे रोजी दुपारी 12च्या सुमारास काही तरुणांनी बिर्याणी खाण्यासाठी 2 कोंबडे या दुकानदारास आणून दिले आणि काही वेळाने बिर्याणी तयार करून घेतली. ही बिर्याणी एक खास भांड्यातून निवून बिर्याणी खाताना या तरुणांना वाढण्यात आलेल्या बिर्याणीमध्ये गोवंशाचे अवयव असलेली नरवटी आढळून आली. हिंदू समाजाच्या पण मांसाहार करणाऱ्या या तरुणास कोंबडीच्या अवयवाऐवजी थेट गोवंशाचे अवयव बिर्याणीत आल्याने ते सर्वजण संतप्त झाले. सुदैवाने वेळीच नरवटीची खात्री पटल्याने सर्वांनी ही बिर्याणी खाण्याचे टाळले. जवळपास 5-6 तरुणांनी या बिर्याणीवर ताव मारला असता तर हा नरवटीचा प्रश्न निर्माण झाला नसता. घडल्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी बिर्याणी बनवणाऱ्याकडे तरुण आले. उभयतात झालेल्या वादात बिर्याणी बनवणाऱ्यांनी असे आपण केलेच नाही म्हणून समजूत काढण्याचा प्रयत्न करत चक्क बिर्याणीच्या त्या भांड्यातून नरवटी बाहेर काढली. ही नरवटी गोवंशाचीच असल्याचे मान्य केले. मुळात बिर्याणीत गोवंशाची ही नरवटी आली कशी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या हिंदू तरुणांनी गोवंशाचे अवयव असलेली एवढी नरवटी बिर्याणीत टाकण्याचा प्रश्नच येत नाही. मग उभयतापैकी दोषी कोणीही असो, खरा मुद्दा आहे सेलूत गोवंशाची हत्या झाल्याशिवाय नरवटी कशी आली याचा. तपास करण्याचा तो अधिकार तर पोलिसांनाच आहे. मग ते या संदर्भात तक्रार येण्याची वाट बघतात की स्वतःच फिर्यादी होऊन नरवटीने समाज माध्यमावर उडविलेली खळबळ थांबवितात हे बघण्यासारखे आहे. बिर्याणी बनवणारे आणि तरुणात झाला वाद तो याप्रमाणे. खाना लेके जाते कभी लेके आए क्या? हाँ मकसूद भाई ये हे अच्छा है. हाँ क्या मिले हमारे पास चलो लगे वाले तुम इथून आम्ही चिकन बिर्याणी सांगितली. आज एक लक्ष द्या थोडस. या ऑनलाईन सगळं हम तुम्हारे को निकल नहीं डालेंगे. आम्ही बिर्याणी मागितली होती. बिर्याणी मकसूद भाईकडून बिर्याणी मागितली. खायला चिकनचे 2 पीस 2 कोंबडे आणून दिले. हे ना आम्हाला याच्यात दिलं पीस मटणाचं गोष्ट सरळ सरळ गो मांस डालून टाकून दिलं याच्यात आम्हाला. बोल भाई ये नहीं कि हमने का खोद के डाले थोड़ी उसमें. ये भी था ना, हमने का घर से डाल के लेके गए क्या उसको. बोल कहीं में निकला निकला हो. याच्यात निघलं बैलाचं पीस. आम्ही चिकन बिर्याणी मागितली. तो हमने निकाल काढलं तुमच्या त्याच्यात निघलं ना. आम्ही का गोमांस आमचा धर्म भ्रष्ट करतात का पुरा. याच्यात निघलं पीस एवढं मोठं. थांब रे सोड एक मिनिट. याच्यात एवढं मोठं पीस निघलं हे मटणाचं. मटन म्हणजे काय बैलाचं. बैल का पीस है वो. बड़े का पीस है निकालो उसको ऊपर. ये नहीं है नरवड़ी है देखो उसमें. नरवड़ी है वो. हाँ ये इधर नरवड़ी. अरे घर को भी नहीं लाते हम ये. तो हम लाते क्या फिर. हम लाते घर को. हम लाते क्या. चिल्ला रहे इतना हमारे ऊपर. हम लाते क्या घर पे उसको. हमारे पास करनी चाहिए. और तो हमने घर पे लाया क्या फिर वो. ऐसे बात कर रहे तुम चिल्ला के. वतनदारी इकडे मला त्यांच्या बसलं नाही मला. हाँ हमने घर से डाल के लाया क्या वो. हम क्या दारू पीने वाले हैं क्या है हमीद भाई. ये बात गलत बोले तो तुमच्या बिर्याणी मध्ये निघले ते. तुमच्या इथून पॅकिंग करून आणली. हो तो हम लाते क्या. हम घर को लाते. तो तुमको क्या करे हमको मालूम है क्या फिर. तुमने क्या करे. यहाँ खाते थे ना तो यहाँ खाते तो भी निकलता था वो. यहाँ खाए तो भी निकलता था वो. कैसे नहीं मान सकते. अरे घर को भी नहीं लाते.
अरे हम लाते क्या, हमने भगुनी शेतली आहे ना. तिला सीसीटीव्ही फुटेज आहे का आपल्या कॅमेऱ्याची? आपल्याकडे कॅमेऱ्याची फुटेज आहे आमच्याकडं. अहो यायच्या कोणी एवढ्या विश्वासानं घेतात आपण. रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकादमी 21 एप्रिलपासून नवीन बॅच सुरू. सातवाना रोड, सेलू. सेलू शहरात सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी, बस स्टँड, सेलू.